रोनित सपकाळ आणि अनिल सपकाळ ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दोन्ही खेळाडू हार्ड हिटर आहेत, घातक आहेत. चोरांबे गावचे ते मात्र मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. त्या जोडीला रोखण्यासाठी रोहन धनावडे, त्याचबरोबर खऱ्या अर्थाने वीर ट्रूस ट्रॅव्हलचे मालक आदरणीय श्री समाधान शेलार साहेब यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. हो, या बॉलला उचललाय, हवेमध्ये हा बॉल खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल का? परंतु बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. रोहन धनावडे यांच्यासाठी एक पारितोषिक आलेले आहे प्रत्येक विकेटसाठी. राहुल धनावडे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं प्राइज असेल. रोहन धनावडे यांच्यासाठी आहे. परंतु यावेळेला पहा, फटका दमदार होता. फटक्या पाठीमागे ताकद होती, नजाकत होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुरेपूर फायदा घेत असताना मात्र रोनित सपकाळच्या बॅटमधून एक जबरदस्त चौकार आलाय. त्याचबरोबर आदरणीय श्री दीपक दादा चिकणे साहेब यांना विनंती करेन आपणही मुख्य व्यासपीठावरती यावा आणि क्रिकेटचा आनंद घ्यावा. जाऊया बॅक टू द क्रिकेट. ओहो, याही बॉलला उचललाय, हवेमध्ये चेंडू खेळलाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा बॉल होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यानंतर एक टप्पा बॉलला जज केले, फेकी केले, नॉन स्ट्राईक एंड वरती. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डो और डायची मॅच आहे, करो या मरोची मॅच. चोरांबे वर्सेस बीसीसी करंजी असा सामना आहे. जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. जो संघ पराभूत होईल त्या संघाचं स्वप्न मात्र अधुरं राहील, कारण त्यांना या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. हो, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये, कॅचची संधी, परंतु पहा इथे कॅच ड्रॉप झालाय. पहिल्या अटेम्प्टला मात्र हातातून बॉल निसटला होता. पुन्हा एकदा कॅच घेण्याची संधी प्राप्त झाली होती, परंतु कॅच ड्रॉप झालाय आणि इथे एक धाव डिक्लेअर झोन मध्ये पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 8 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. करंजे वर्सेस चोरांबे दोन्ही संघांनी सकाळपासून चांगला खेळ साकारलाय. संघर्षातून मार्ग काढत असताना ते दोन्ही संघ इथेपर्यंत पोहोचलेत. हलक्या हाताने या बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फर्स्ट स्लिप मध्ये जबरदस्त कॅच टिपलाय. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. हलक्या हाताने प्लेसमेंट करण्यासाठी रोनित सपकाळ गेले, फर्स्ट स्लिप मध्ये कॅच टिपलाय आणि पहिलं वहिलं सुयश मिळवून दिलंय रोहन धनावडे यांनी बीसीसी करंजे टीमला. खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे फिल्डिंग सजवले त्याच प्रकारे बॉल टाकला होता. हलक्या हाताने प्लेसमेंट केले रोनित सपकाळने आणि फर्स्ट स्लिप मध्ये एक जबरदस्त कॅच टिपलाय. डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत मात्र कॅच पकडलाय. जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त खऱ्या अर्थाने बीसीसी करंजे संघाचं वर्चस्व पाठीमागच्या मॅच मध्ये पाहायला मिळालंय. राजेश धनावडे यांची खेळी मैदानाच्या आतमध्ये पाठीमागच्या मॅच मध्ये साकारली ना, अक्षरशः मी म्हणेन त्याने जो प्रॅक्टिस करतो, जो सराव करतो, त्याच्यामध्ये ही कधीच कमी पडणारी नसणार आहे. 8 वरती 1. हो, या बॉलला उचललाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, रन मशीन रणजित पवार. त्याला माहित आहे या कॅचचं मोल किती आहे आणि त्याने टिपले कॅच. विकेटचं पतन, फलंदाज मयूर सकपाळ बाद. रोहन धनावडे यांच्यासाठी आणखीन एक प्राइज आलाय. काशीनाथ दादा धनावडे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं प्राइज. त्याचबरोबर याशिका ट्रूल्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक आदरणीय श्री राहुल धनावडे यांच्याकडून देखील 100 रुपयांचं प्राइज आलेलं आहे. आणि खरं तर आतापर्यंत रोहन यांनी 2 विकेट्स मिळवलेत. अर्थातच त्यांना 300 रुपयांचं प्राइज त्यांनी मिळवलेले आहे. वेल प्लेड यार रोहन धनावडे. 2 विकेट्स त्यांनी मिळवले आणि आतापर्यंत 300 रुपये त्यांनी कमवलेले आहेत. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. एका षटका अखेरीस धावपलकावरती धावा आहेत तब्बल 8 धावा.
दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये पॉवर प्लेची जी बंधनं होती ती बंधनं आता हटवलेली आहेत. क्षेत्ररक्षण पूर्णपणे फैलावलंय. 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला 6 खेळाडू आणि 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला 5 खेळाडू फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सचिन धनावडे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती उभे आहेत आणि स्ट्राईक केंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अनिल सपकाळ. हलक्या त्याने या बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल निघून चाललाय. घोषांकित क्षेत्रामध्ये अवघी एक धाव स्कोर कार्ड वरती सजवली जाते. एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 9 या अंकावरती. 9 धावा स्कोर कार्ड वरती सजवलेल्या आहेत. बॅकफुटला गेलेत, पंच केलाय, गॅप मधून चेंडू निघून चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. अवघी एकच धाव मिळणार आहे या बॉल पाठीमागे देखील. खरं तर मोठे फटके खेळण्यासाठी अनिल सपकाळ देखील मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतायत, परंतु प्रयत्नांना अपयश येताना पाहायला मिळतंय. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात झालेली आहे. सचिन धनावडे यांनी 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा खर्च केलेत. चांगली सुरुवात त्यांनी करून दिली. पहिल्या षटकामध्ये रोहनने देखील चांगली सुरुवात केली. हा बॉल सोडून दिलाय. नजर रोखून ठेवली होती, शरीरापासून दूर ठेवला बॉल. पंचांचा कॉल आहे, वाईड बॉल. एक सिंगल धाव मिळते चोरांबे टीमला. सकाळपासून चोरांबे टीमने देखील चांगला संघर्ष केलाय, इथेपर्यंत पोहोचलेला आहे. त्याचबरोबर करंजी टीमने देखील खूप चांगला संघर्ष करून तो देखील संघ इथेपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे दोन्ही संघ तोला मोलाचे आहेत. दोन्ही संघांचं पारडं तितकंसं जर आपण पाहिलं तर अगदी मजबूत देखील आहे. पुढचा बॉल, ओहो बॅटची इनर एज. बॉल निघून चाललाय पाठीमागच्या दिशेला. घोषांकित क्षेत्रामध्ये एकच धाव मिळते. या ओव्हरमध्ये सचिन धनावडे यांनी हात खोलू दिलेले नाहीयेत अनिल सपकाळ या खेळाडूला, कारण बांधून ठेवलंय. मोठे फटक्यांपासून वंचित देखील ठेवलेला आहे. वारंवार प्रयत्न हाच आहे अनिल सपकाळ यांचा की मला मोठे फटके खेळायचे आहे, धाव फलकाला गती निर्माण करायची आहे, परंतु अशा प्रकारचं चित्र दिसत नाहीये. कमी गतीचा बॉल, त्याला मात्र ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. फिल्डर आहेत मिड विकेट रिजन मध्ये, धावचीची संधी, परंतु पॉम्पिंग क्रीज मध्ये अनिल सपकाळ यांनी वेगाने धाव पूर्ण केले. चितेची चपळाई आणि हरणाचा वेग आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल धाव प्राप्त झाले आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. प्रथमतः बॅटिंग करत असताना चोरांबे संघाची 13 या धावसंख्येवरती. हो, यावेळेला चाबूक शॉट खेळलाय. काव कॉर्नर रिजन, सीमारशीच्या बाहेर बॉल जाईल का, परंतु तसं घडलेलं नाहीये. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. हाताच्या ओंजळीमध्ये बॉलला अलगद पकडलंय आणि एक साधा सोपा झेल टिपलाय. फलंदाज ओमकार जगताप देखील बाद होताना पाहायला मिळतोय. आकाश सपकाळ मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅट्समन दाखल होताना पाहायला मिळतोय. चोरांबे एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू, टोपण नाव देखील आहे ओ बाबू. आणि खरं तर आज मैदानाच्या आतमध्ये त्याला चांगला खेळ साकारावा लागेल, कारण संघ अडचणीच्या पेचामध्ये सापडलाय. संघाला अडचणीतून बाहेर काढावं लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. मित्रांनो, जबाबदारीची देखील अनेक उदाहरणं आहेत. कोणी लहानपणापासून जबाबदारी स्वीकारतो, तर कोणी 40शी ओलांडून गेला तरी जबाबदारी स्वीकारत नाहीये. जो लहानपणापासून जबाबदारी स्वीकारतो ना, तो शिकत असतो, चुकत असतो, परंतु जो 40शी ओलांडून गेलेला माणूस जबाबदारी कधी स्वीकारत नाही ना, त्याच्या अंगावरती कधी नाही कधीतरी संकट येतं आणि त्यानंतर त्याच्या शरीरावरती घाम देखील फुटलेला असतो. म्हणून जबाबदारी स्वीकारणं खूप गरजेचं आहे. हवेमध्ये चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॅकअपला डीप मिड विकेट रिझन मधून क्षेत्ररक्षक येतील, तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. बाबा राजे चषक 2026चा दैदिप्यमान सोहळा तुम्ही पाहताय. खरं तर आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिमचा दिवस आहे. खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे लिगाडेवाडी गावाने आणि खरं तर खूप मोठी मेहनत घेतली. शशिकांत दादा चव्हाण यांचं मी कौतुक करेन, कारण त्यांनी खूप चांगली मेहनत घेतली. सकाळपासून आम्ही पाहतोय त्यांची धडपड. 14 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 7.00च्या सरासरीने धावफलकावरती धावा देखील जोडलेले आहेत. खरं तर प्रत्येकाची मनं वेधून घेतलीत ना ट्रॉफीजने. ट्रॉफी पाहता क्षणी अगदी मनावरती अधिराज्य करतायत, मन वेधून देखील घेत आहेत. किंग ट्रॉफीज आहेत आणि सकाळपासूनच मी उल्लेख केलाय की ट्रॉफी प्रत्येकाच्या मनामध्ये अधिराज्य गाजवते. ओव्हर क्रमांक 3 मध्ये जावली परिसरातील पहिला बायकर मॅन, एक गाव 11च्या क्रिकेटमध्ये आणि जावलीची रणमशीन म्हणून ज्याची ओळख आहे,
रणजित पवार असा गोलंदाज ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या 15 धावा बनवता आलेल्या आहेत. 14 धावा बनवता आलेल्या आहेत चोरांबे टीमला. चौदा धावा स्कोर कार्ड वरती. रणजित पवार आलेत. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने समोरच्या बाजूने आकाश चोरांबे गावचा हा खेळाडू आणि पहिला बॉल पायावरती ठेवलाय. पहिल्या बॉल वरती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळतो. लेग कटर टाकण्यामध्ये रणजित पवार माहीर आहे आणि प्रत्येक वेळा तो फसवा चेंडू टाकतो. काही बॉल कमी गतीने टाकतो, काही बॉल वेगाने टाकतो आणि ही त्याची रणनीती आहे. फलंदाजाला या रणनीतीचे मनसुबे ओळखावे लागतील. ओहो, हाही बॉल पहा. टप्पा पडल्यानंतर बॉल फिरवलाय, टर्न झाला, स्पिन झालाय. फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवला. लागोपाठचे 2 बॉल रणजित पवारने डॉट टाकलेले आहेत. व्हेरिएशन आहे त्यांच्याकडे, विविधता आहे, बॉल फिरवण्याची क्षमता आहे, ताकद आहे आणि गुणवत्ता सिद्ध करतोय तो. परंतु क्लीन बॉल यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गुल केले फलंदाज आकाश सपकाळ. चोरांबे एक्सप्रेस येथील माघारे. फर्निचर अगदी तोडून टाकलाय रणजित पवारने. मैदानाच्या आतमध्ये काही क्लीन बॉल केलाय. लेग कटर टाकला, पाठीमागे थोडासा बॉल ओढला गेला, गतीमध्ये परिवर्तन केलं, बॅट अगोदर फिरली गेली आकाश सपकाळची आणि त्यानंतर मात्र क्लीन बॉल होताना आकाश सपकाळ पाहायला मिळालाय. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये अमोल सपकाळ दाखल होतोय. खर तर थोडीशी बॅकफुटला ढकलली गेली टीम. चोरांबे टीम 14 धाव्यांवरती आतापर्यंत 4 गडी कोसळलेत. पाठीमागच्या मॅच मध्ये करंजी टीमच्या फलंदाजांना 5 जीवनदान मिळाले होते. 5 वेळा झेल उडाली होती. पहिली चूक झाली मी म्हणेन चूक झाली, दुसरी चूक झाली मी म्हणेन महा चूक झाली, परंतु त्यानंतरच्या ज्या चुका झाल्या ना त्या घोड चुका होत्या आणि त्यामुळेच त्या घोड चुकांचा भुर्दंड सोसावा लागलाय कुसुंबी टीमला. ओहो, हाई बॉल फिरवलाय, लेग कटर जबरदस्त यार. वा बाय वा, काय बॉल फिरवतोय तो. क्षमता आहे त्याच्यात. मनगटातली जी पॉवर आहे ना ती पॉवर मात्र रणजित पवार बाहेर काढतोय. जबरदस्त बॉल फिरवतायत. आतापर्यंत त्याने मी म्हणेन 4 बॉल टाकले. 4 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाही. महत्वाची एक विकेट देखील त्याने मिळवले. पहिलं निर्धाव षटक येईल का या स्पर्धेचं. यावेळेला या चेंडूला सरळ हाताने खेळलाय, सरळ बॅटने, परंतु कॅचची संधी. लॉंग ऑफ रिझन मधील क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. डाऊन दी बॉल, विकेटचं पतन. आणखीन एक मोठा धक्का चोरांबे टीमला. अमोल सपकाळ परतीच्या दिशेला. आणखीन एक विकेट. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे माननीय श्री कुमार समाधान शेलार, कुमार श्रीकांत साळुंके, श्री दत्ता वाडकर साहेब, श्री गणेश खांडेकर साहेब आणि श्री दीपक चिकणे साहेब यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत सपकाळ. खरं तर आता रणजित पवारसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत, एकही धाव खर्च केली नाहीये, 2 विकेट्स मिळवलेत. बाबा राजे चषक मधील पहिलं निर्धाव षटक येईल का, पहिली मीडियम षटक होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधील आणि हा बॉल पायावरती ठेवलाय आणि मित्रांनो रणजित पवार साठी एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेतील पहिलं वैलं निर्धाव षटक आलंय करंजे गावाच्या माध्यमातून. रणजित पवार, पवारची बॉलिंग पॉवर झाले आणि जबरदस्त बॉलिंग करत असताना त्याने पहिलं निर्धाव षटक हाताळलंय आणि रणजित पवार साठी एक प्राइज आलेला आहे की निर्धाव षटक त्यांनी हाताळलं, 2 विकेट्स देखील मिळवल्या. नितीन दादा धनावडे यांच्याकडून 100 रुपयांचं प्राइज रणजित पवार यांना आलेला आहे. वेल प्लेड आहे रणजित पवार. खरं तर लेग कटर टाकण्यासाठी तो माहीर आहे आणि बोटांची जादू त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवले. स्वतःच्या मनगटामध्ये ती ताकद आहे ती त्यांनी मात्र बाहेर काढली आणि खरं तर खूप चांगली गोलंदाजी करत असताना एकही धाव त्यांनी खर्च केलेली नाहीये. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि आता शेवटचं षटक, हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. दीपक धनावडे घेऊन आलेत.
हो, खोलवर टप्प्याचा बॉल आहे, खोदून काढलाय. अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एक धाव पूर्ण केले वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केलेत. मैदानाच्या आतमध्ये अनिल सपकाळ अनुभवी खेळाडू आहे आणि खरं तर सलामीला तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याला जास्त स्ट्राईक मिळालेली नाहीये, परंतु त्याला ज्या ज्या वेळेला स्ट्राईक मिळाले त्यावेळेला त्याने सिंगल डबल वरती जास्तीचा भर दिलाय. परंतु आता शेवटचे 5 चेंडू आहेत. 5 चेंडू मध्ये मोठे फटके येणं गरजेचं असेल. आडव्या बॅटने हा बॉल उडवलाय ऑन साइडला. 3 क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या अगदी मधोमध हा बॉल ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धाव्यांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17च्या घरामध्ये. आता 17 धावा आहेत. कोणाला बसणार खतरा हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण आता शेवटचे 4 बॉल आहेत आणि अनिल सपकाळ यांचा मनसुबे हेच असतील की आता मला मोठे पटके खेळायचे आहेत. मोठे पटके जर आले तर निश्चितपणे धावांचा आलेख वाढवला जाईल, हाच प्रयत्न त्यांचा असेल. हो, पुन्हा एकदा खोलात टाकलेला बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय. थोडीशी मिस फिल्डिंग झाली, त्यानंतर सिंगल धाव देखील कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने आता 18 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. बाबाराजे चषक 2026 चा धमाका तुम्ही पाहताय. खरं तर प्रकल्प असं व्यासपीठ आहे. माफ करा, 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 5 धावा दीपकने खर्च केलेत. स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत. ओहो, पायावरती ठेवण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. धावचीची संधी प्राप्त होऊ शकेल का? परंतु वाईड +1 विकेट आहे का? येस, वाईड बॉल आणि खरं तर एक विकेट देखील आले. धावचीच्या स्वरूपामध्ये अनिकेत सपकाळ देखील बाद होताना पाहायला मिळतोय. तू चल मैं आया असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चोरांबे संघातील एकाही खेळाडूला अजून दुहेरी अंकामध्ये प्रवेश करता आलेला नाहीये. एका पाठोपाठ एक एक विकेट निघून चाललेत. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये तुकाराम धुमाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 8व्या क्रमांकावरती तो आता दाखल झालाय. आता तुकाराम धुमाळ यांना कितव्या क्रमांकावरती पाठवलंय याला महत्व नाहीये, तो किती बॉल खेळेल आणि किती बॉल सीमारशीच्या बाहेर पाठवेल याला खूप महत्व आहे. चला घाई करा. बॅटर नाबाद आहे का सर? नॉट आउट आहे का? येस, बॅट्समन नॉट आउट आहे. धाव मिळणार फक्त एकच, वाईड बॉलची धाव असेल. चला थोडीशी घाई करा, 3 अजून मॅचेस बाकी आहेत. हो, हा बॉल पहा, ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग केला होता. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते आणि आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि संघाची धावसंख्या अवघी 20 आहे. शेवटचे 2 बॉल आहेत. 2 मोठे फटके आले तर मी म्हणेन सन्मानजनक स्कोर उभा राहील. दुसऱ्या सत्रासाठी फायटिंग करण्यासाठी स्कोर उभा देखील राहील. ओहो, क्लीन बॉल, यष्ट्या उद्ध्वस्त. आणखी एक फलंदाज त्रिफळाचित होताना पाहायला मिळतोय. दीपक यांचा जलवा कमाल धमाल पाहायला मिळते. अनिकेत माघारी. आता नवीन बॅट्समन तुकाराम धुमाळ मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल खेळण्यासाठी दाखल होत आहेत. खरं तर एकच बॉल त्यांना मिळालाय आणि 8व्या क्रमांकावरती त्यांना प्राचारण केलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये एकच बॉल आहे आणि एका बॉलवरती एखादा मोठा फटका आला. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. दीपकने देखील चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. BCC करंजे टीमच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केले आणि चोरांबे संघाच्या फलंदाजांना मी म्हणेन बांधून ठेवलं, सळो की पळो करून सोडलंय. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा असेल. दीपक घेऊन निघालेत आणि हा बॉल बॅटची इनर एज, बॉल पाठीमागच्या दिशेला. अवघी 1 धाव मिळाले. 21 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत आणि आता 22 धावांचं लक्ष चोरांबे टीम समोर उभं केलेलं आहे. येणारे बॉल 24 बॉल बनवायचे आहेत विजयासाठी. 22 धावा. 24 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. कमी स्कोरिंगची मॅच. आता कशा पद्धतीने बॉलिंग करत असताना चोरांबे संघ रंगवेल हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण कमी स्कोरिंगच्या मॅचेसमध्ये आता गोलंदाजांची आणि क्षेत्ररक्षकांची तारेवरची कसरत पाहायला मिळते.
गोलंदाजांनी जर चांगली कामगिरी केली, क्षेत्ररक्षकांनी जर चांगली साथ दिली तर 22 धावा देखील डिपेंड्स होऊ शकतात. कारण त्यांनी आम्हाला 22 धावांवरती थांबवलंय तर आम्ही त्यांना 23 धावांवरती का थांबवू शकत नाही. हिम्मत दाखवावी लागेल, धाडस तर करावंच लागेल. संघर्षाने भरलेली मॅच आहे कारण जो जिंकेल तो मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. एक ट्रॉफी त्याच्या गावामध्ये जाणार आहे. त्यामुळे ही मॅच सोडून चालणार नाहीये. शेवटपर्यंत संघर्ष करावाच लागेल, लढावं लागेल कारण आपण सातारा जिल्ह्याचे आहोत, जावली तालुक्याचे आहोत. त्यामुळे प्रत्येक खेळाडू आपल्या गावासाठी जीवाचं रान करेल, संघर्ष करेल, प्रेरणा देईल आणि आपल्या गावासाठी मैदानाच्या आतमध्ये 100% देण्याचा प्रयत्न निश्चितपणे करेल. याच्यामध्ये दुमत नाहीये. परंतु स्पर्धा तुम्ही पाहिली तर जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब लिगाडेवाडी राजगड 11 आयोजित बाबाराजे चषक 2026 पर्व क्रमांक 2चा दैदिप्यमान सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर शुक्रवारच्या दिवशी ही मॅचला या स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र तब्बल 3 दिवस ही स्पर्धा तुम्हाला जीवनगर या क्रीडांगण नगरीवरती मात्र रंगताना आणि बहरताना पाहायला मिळाले. चला थोडीशी घाई करा, विनंती असेल. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये करंजे टीमचे लवकर पाठवा, वेळ जास्तीचा घेऊ नका मित्रांनो. 3:53 झालेले आहेत. अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये हा सामना फिनिश करायचा आहे, याची नोंद घ्या. 24 बॉलमध्ये 22 धावांचा पाठलाग करण्यासाठी बीसीसी करंजे टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला जावलीची रन मशीन म्हणून ज्याची ओळख आहे रणजित पवार आणि त्याच्या जोडीला पाठीमागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो, वन मॅन आर्मी म्हणून त्याला पाठीमागच्या मॅचमध्ये ओळखलं गेलं असा राजेश धनावडे हा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आक्रमक जोडी आहे, घातक जोडी आहे बीसीसी करंजे टीमची आणि या जोडीला थांबवण्यासाठी आकाश सपकाळ चोरांबे एक्सप्रेस या नावाने मात्र ज्या खेळाडूची चर्चा होत असते संपूर्ण सातारा टेनिस बॉलमध्ये, असा खेळाडू आकाश सपकाळ गोलंदाजीच्या ट्रॅकवरती येताना उभा राहतोय. पॉवर प्लेचं षटक महत्वाचं असेल चोरांबे टीमसाठी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी म्हणेन 2 ते 3 विकेट आल्या, 2 ते 3 धावा देखील आल्या तर ही मॅच बनू शकेल. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये बीसीसी करंजे या टीमची आक्रमक जोडी आहे आणि या जोडीने जर 10 ते 15 धावा कुठल्या तर या मॅच मधील हवा निघून जाईल. पहिलाच बॉल आकाश सपकाळ, पहिलाच बॉल कव्हर ड्राईव्ह केलाय, गॅप मधून चेंडूला पाठवलंय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅकअपला येतील तोपर्यंत सिंगल धाव प्राप्त केले. क्रिकेटमधील क्लासिकल स्ट्रोक केला होता रणजित पवारने आणि कव्हर ड्राईव्हचे फटके रणजित पवार सहजरित्या खेळतो आणि ते त्याचे फेवरेट शॉट आहेत. आणि पहिलाच बॉल त्यांनी अगदी आपल्या फेवरेट शॉट त्यांनी केला, कव्हर ड्राईव्ह केला होता. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा बॉल ट्रॅव्हल झाला होता परंतु बॅकअपला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक सजवला होता. पुढील बॉल राजेश धनावडे पहिलाच बॉल पेस करील, बॅकफुटला गेलेत, पंच केलाय परंतु बॉल निघून चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार कारण बॉल डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा आलेत. रणजित पवार आता नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे आणि स्ट्राईक एंड वरती राजेश धनावडे. मी मंगाशीच उल्लेख केला की ज्यावेळेला राजेश धनावडे यांना मी बॅटिंग करताना पाहतो ना त्यावेळेला डोंबिवलीचा वाकलनगावचा खेळाडू आहे ना जित भोईर, त्याची मला आठवण होते कारण तशाच प्रकारची स्टाईल आहे त्याची आणि बॅटिंग देखील तो तसाच करतो. हाफ ट्रॅकर बॉल आहे, शॉर्ट पुल केलाय, बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या अंकावरती. 22 धावांचं लक्ष आहे आणि 22 धावांचा पाठलाग करत असताना 4 धावा स्कोर कार्ड वरती लागलेली आहेत. पुढील बॉल, ओहो बॅटची टॉपेज लागले, बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅट अगदी जोरकस फिरवली होती, थोडासा बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचला असताना तर समोरच्या दिशेला एक वेगवान फटका पाहायला मिळाला असता परंतु तसं काही घडलेलं नाहीये. बॅटची अगदी टॉपेज लागले, बॉल डिक्लेअर झोन मध्ये निघून चालला, एकच धाव मिळते. राजेश धनावडे यांचा इरादा हाच आहे की ही मॅच लवकर संपवायची आहे, तोच त्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे, लॉंग ऑफ रिझन मध्ये पाठवलंय बॉलला परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे जिथे मात्र एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीने मी म्हणेन धावफलकावरती धावा 6 आहेत.
22 धावांचं लक्ष आहे, माफक असं आव्हान आहे, परंतु आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. आकाश सपकाळने देखील चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 5 बॉलमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केलेत. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय, फिल्डर त्या ठिकाणी नाहीये, बॉल वन बाउन्स सीमारशीच्या पलीकडे. 4 धावांसाठी रणजित पवारच्या बॅट मधून आलाय पॉवरफुल चौकार. मॅच आता पूर्ण सोपी झाली. या चौकाराने मी म्हणेन मॅचचं आता समीकरण सोपं झालेलं आहे. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. इथून पुढे आपण लॉट्स पाडणार आहोत. कालच्या दिवसामध्ये आणि परवाच्या दिवसामध्ये जो संघ खेळलेला आहे, मोहाड संघ, NYCC गांजे टीम आणि ओखवडी आबा, या तिन्ही टीमला मी इन्व्हाइट करतोय की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. तिन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. ओहो, बॅकफुटला जाऊन अगदी कट खेळण्याचा प्रयत्न, क्लासिकल स्ट्रोक खेळलाय. एक सिंगल धाव मिळते. नितीन दादा धनावडे यांच्याकडून आणखीन एक प्राइज येते रणजित पवार यांच्यासाठी की प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं प्राइज आहे. खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम नितीन दादा धनावडे करतायत. कौतुकाची थाप देत आहेत. बॅकफुटला गेलेत, पंच केलाय, गॅप मधून चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत बॅकअपला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेत. संघाची धावसंख्या आता 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. आता इथून पुढे माफ करा 13 धावा आहेत. आता इथून पुढे अवघ्या 9 धावांची आवश्यकता. बॅकफुटला गेलेत, पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळायचा होता आणि एकच धाव मिळते. राजेश धनावडे देखील कव्हरचे फटके चांगले खेळतो. अंगावरती येणारे बॉल तो चांगली पोझिशन बनवून मात्र ढकलून देत असतो. आणि याही बॉलच्या पाठीमागे पहा, अगदी चांगली पोझिशन बनवली होती, त्यानंतर त्या बॉलला फक्त ढकलून दिलं, पुश केलं. कव्हर रिझन मध्ये, पॉइंट रिझन मध्ये राजेश धनावडे देखील चांगले बॅटिंग करताना पाहायला मिळतो. पुढचा बॉल रोनित घेऊन निघालेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटमधून आवाज तर चांगला आला होता, परंतु अलाउंड दी कार्पेटच्या साईने चेंडू निघून चाललाय. काऊ कॉर्नर रिजन या क्षेत्रामध्ये आणि तिथे फिल्डर आहेत. एकच धाव मिळते. मॅच अगदी सोपी झाले BCC करंजे टीम साठी, कारण आता बॉल जास्त आहेत, धावा कमी बनवायच्या आहेत आणि एक मोठा फटका आला ना, ही मॅच अगदी आता जवळपास फिनिश देखील होऊ शकेल. हो, क्लासिकल स्ट्रोक, कव्हर ड्राईव्ह अफलातून आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत उभे आणि इथे विकेटचं पतन. फलंदाज होतोय रणजित पवार बाद. विकेट मिळवले रोनितने आणि इथून विकेट आले, परंतु या मॅचला कलाटणी निर्माण होईल का? होऊ शकते. क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय घडेल, कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण देखील आहे. चला दीपक, आपण थोडस जलद गतीने चला, विनंती असेल, धावत चला, कारण वेळ खूप महत्वाची आहे. बरोबर आता आपण जर पाहिलं तर 4 वाजलेले आहेत. अवघे 2 तास आपल्याकडे आहेत आणि 2 तासामध्ये आपल्याला 4-4 ओव्हरच्या 3 मॅचेस खेळवायचे आहेत. त्यामुळे थोडीशी घाई करा, विनंती असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक धनावडे, मॅन ऑफ द मॅचची जर्सी देखील आहे त्याच्या अंगावरती. हो, हुक केलाय हा फटका आणि बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळते. आपटलेला बॉल होता, त्याच्यावरती हुक शॉट खेळलाय आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला मिळाला. सिंगल धाव मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 16 धावा. आता इथून पुढे येणारे बॉल 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत अवघ्या 6 धावा. मी विनंती करेन मोहाड टीमचे कॅप्टन, NYCC गांजे टीमचे कॅप्टन आणि ओखवडी आबा टीमचे कॅप्टन, तिन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती या. ही मॅच समाप्त झाल्यानंतर आपण लॉट्स पाडणार आहोत, याची नोंद घ्या. चला, तिन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. अमोल आलेले आहेत, अनिल आहेत सॉरी, आणि त्यानंतर पहिला बॉल त्यांनी नकारात्मक टाकलाय, वाईट बॉल. आता अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे. मॅच सोडून दिले मी म्हणेन चोरांबे टीमने. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग झाली नाहीये. प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झाला, तो मोठे फटके खेळण्यासाठी गेला आणि तिथेच मात्र विकेट आली आणि तोच दबाव पाहायला मिळालाय. परंतु चेंडू हवेमध्ये खेळलाय, आणखीन एकच धाव मिळते. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. पाठीमागे कितीही मोठे फटके तुम्ही खेळा, सिंगल धाव प्राप्त झाले. 11 धावा स्कोर कार्ड वरती.
17 धावा आहेत सॉरी आणि त्यानंतर आता इथून पुढे अवघ्या 5 धावांची आवश्यकता. येस 18 धावा आहेत आणि यावेळेला हा चेंडू उडवलाय. मॅच विनिंग स्ट्रोक आलाय राजेश धनावडे यांच्या बॅट मधून. पाठीमागच्या